Good morning, students, and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Tade, and we are moving towards the last chapter of our syllabus, that is Black Money and the Black Economy. Okay, and it is written by C. Ram Manohar Reddy. I will read out the introduction of the author and the text as well, and I will explain it to you. Introduction. C. Ram Manohar Reddy is an economist who has been writing an economic policy since the late 1980s. सी राम मनोहर रेड्डी हे एक अर्थशास्त्रज्ञ असून ते अर्थशास्त्राच्या ज्या पॉलिसीज आहेत, म्हणजे कशा प्रकारची अर्थशास्त्र असली पाहिजे याच्याबद्दलचं लिखाण ते 1980 पासून ते करत आहेत. ही वॉज एडिटर ऑफ द प्रेस्टिजियस इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली बिटवीन 2004 अँड 16. ते एक संपादक होते खूप नामांकित अशा मॅगझिनचे. त्याचं नाव होतं इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली. 2004 ते 2016 त्यांनी ते काम केलं संपादक या पदावरती त्या ठिकाणी. ही इज नाव रीडर्स एडिटर फॉर scroll.in. आता ते रीडर्स एडिटर म्हणून काम करतात scroll.in या इन्स्टिट्यूशन करता. आता .com कमर्शियल वेबसाईट, .in म्हणजे इन्स्टिट्यूशनसाठीची असलेली वेबसाईट. ठीक आहे. दिस एक्स्ट्रॅक्ट इज अ चॅप्टर फ्रॉम डिमॉनिटायझेशन अँड ब्लॅक मनी, अ बुक विच फोकसेस ऑन इंडियाज डिसिजन टू डिमॉनिटाइज इट्स 500 and 1000 rupee currency notes in an attempt to eliminate counterfeit notes. आता पहा, हा एक चॅप्टर आहे, म्हणजे त्याचा एक एक्स्ट्रॅक्ट आहे. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे अर्क ज्याला म्हणू आपण. आणि ते चॅप्टर कशाबद्दल लिहिलेलं आहे? डिमॉनिटायझेशन. आपलं जे गव्हर्नमेंटनी डिमॉनिटायझेशन केलं होतं, 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याचा निर्णय जो एका रात्रीत सरकारने घेतला, त्याच्याबद्दलचं ते एक. आणि काळा पैसा, व्हॉट इज ब्लॅक मनी, त्याच्याबद्दलचं जे बुक आहे त्याच्यावरती फोकस करणारं ते जे एक बुक आहे की भारताने 500 आणि 1000 रुपयाच्या जी करन्सी आहे, चलन आहे, ते बंद केलं आणि खोट्या नोटांपासून स्वतःला वाचवण्यासाठी केलेला तो एक प्रयत्न होता. स्टॉप टेरर फंडिंग. काउंटरफेट नोट्स म्हणजे खोट्या नोटा. टेरर फंडिंग म्हणजे आतंकवादी संघटनसाठी जे फंड लोक प्रोव्हाइड करत होते, आतंकवाद्यांना सपोर्ट करणारे. अँड फाईट करप्शन, आणि भ्रष्टाचारापासून स्वतःला रोखण्याकरिता, आपल्या देशाला रोखण्याकरिता, त्याच्या विरोधात लढा देण्याकरिता आणि या काळ्या पैशाच्या विरोधात लढा देण्याकरिता त्यांनी हा निर्णय घेतलेला होता. दिस चॅप्टर इंट्रोड्युसेस द टर्म ब्लॅक मनी अँड ब्लॅक इकॉनॉमी. या ठिकाणी दोन नवीन संकल्पना आपल्या समोर येतात. एक आहे ब्लॅक मनी, काळा पैसा, आणि दुसरी आहे काळी अर्थव्यवस्था. अँड एक्सप्लेन्स हाऊ द टू इंटरॅक्ट विथ अ व्हाईट ऑर लिगल इकॉनॉमी. आणि ह्या दोन गोष्टी कशा पांढरा पैसा आणि चांगली इकॉनॉमी, नैतिक अर्थव्यवस्था ज्याला म्हणू आपण, ती कशा प्रकारची असते, तर ते सुद्धा या ठिकाणी सांगितलं जाईल. चला तर आता या ठिकाणी वी ऑल सीम टू नो दॅट ब्लॅक मनी इज समथिंग इलिगल अँड होल्डिंग इट इज अनइथिकल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे काळा पैसा जो आहे हा काहीतरी अनैतिक आणि चुकीच्या मार्गाने जमा करण्याला केलेला तो एक पैसा असतो. बट व्हॉट एक्झॅक्टली इट इज अँड हाऊ इट इज प्रोड्युस्ड, परंतु तो नक्की काय असतो आणि तो कसा मिळवला जातो. ब्लॅक मनी ऑर ब्लॅक इन्कम. ब्लॅक मनी इज बेस्ट अंडरस्टूड ॲज इन्कम दॅट इज अर्न्ड थ्रू 2 डिफरंट प्रोसेसेस. ब्लॅक मनी म्हणजे काळा पैसा, म्हणजे त्याला अशा प्रकारे समजून घेता येईल की असं एक कमाईचं साधन जे 2 पद्धतीने मिळवलं जातं. वन काइंड इज व्हेअर इन्कम इज जनरेटेड फ्रॉम इलिगल ॲक्टिव्हिटीज सच ॲज एक्स्टॉर्शन, ट्रॅफिकिंग, ड्रग्स अँड करप्शन. पहिली पद्धत आहे की इलिगल ॲक्टिव्हिटीज, अनैतिक जे कृत्य आहेत ते करून, कशासारखे एक्स्टॉर्शन. एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणी मागणे,
ठीक आहे. ट्रॅफिकिंग म्हणजे आता आपण ऐकलं असेल की मानवांच्या अवयवाची तस्करी केली जाते, तस्करी करून, चंदन तस्करी करून. ठीक आहे. ड्रग्ज आपण बघितलं, उडता पंजाब पिक्चर बघितला सगळ्यांनी, तर त्यामुळे कोकेनसारखा किंवा गांजासारखं हे जे ड्रग आहे त्यांना विकून हा काळा पैसा कमवला जातो. आणि करप्शन, भ्रष्टाचार सगळ्यांनाच त्याचा अनुभव येतोच. कधीतरी ना कधीतरी त्या गोष्टीचा आपल्याला समोर जावं लागतं. पोलीसवाल्याने अडवलं, चालान न फाडता 100 रुपये देणे म्हणजे सरळ भ्रष्टाचाराला सहाय्य करणे, अशी ती एक बाब आहे. Another kind is where it has been earned in legal activities, but on which taxes and other dues are not paid to the government authorities at the central, state or local levels. आणि दुसरी पद्धत अशी आहे की त्या ठिकाणी नैतिक कृत्य करून त्या ठिकाणी पैसा जमा केला जातो, परंतु त्याचा कुठलाही कर किंवा त्याच्यावरती कुठलाही आकारणी गव्हर्नमेंटच्या केंद्रीय, राज्यस्तरीय किंवा लोकल लेव्हलवरती केला जात नाही. म्हणजे पैसा वाईट असतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्याने भ्रष्ट मार्गाने कमावलेला पैसा समजा देवळाला दान केला किंवा एखाद्या पॉलिटिकल पार्टीला दान केला, तर तो काय होतो, पैसा व्हाईट होऊन जातो. त्यांच्याकडे गेलेला आहे म्हणजे व्हाईट झालेला आहे. ठीक आहे. आता पॉलिटिकल पार्टीपर्यंत ला मिळालेली देणगी किंवा एखाद्या देवळाला किंवा चर्चला किंवा मस्जिदीला मिळालेली देणगी यावरती कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही व्यक्तीचा आक्षेप नसतो, कारण की ती दिलेली असते देणगी. परंतु त्याच्यावरती जर काही लोकांची मक्तेदारी असेल, त्यावरती जर काही लोकांचा अधिकार असेल, आता एखाद्या ट्रस्ट, साईबाबा ट्रस्ट किंवा कुठलाही एखादा ट्रस्ट पकडा, किंवा ज्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात देवाच्या नावावरती देणगी जमा करण्याचा एखादा ट्रस्ट पकडा, तर त्या ठिकाणी तो जो पैसा असतो तो कुठल्या एका व्यक्ती, त्या ठिकाणी जो अध्यक्ष असतो त्याच्या मार्फत त्या पूर्ण संस्थेकडे असतो, म्हणजे तो त्यांच्याच मालकीचा असतो. त्यामध्येही गैरव्यवहार करून किंवा खोट्या प्रकारची बिलं दाखवून तो व्यक्ती आपल्या स्वतःसाठी त्या ठिकाणी पैसा जमा करू शकतो. तर ही झाली दुसरी पद्धत. ब्लॅक मनी is either income generated from illegal activities or income generated from legal activities, which then become illegal because it is not reported to the tax authorities. मग त्या ठिकाणी पैसा नैतिक मार्गाने सुद्धा त्या ठिकाणी तो काळा पैसा कमवला जातो आणि अनैतिक मार्गाने सुद्धा काळा पैसा कमवला जातो. आणि टॅक्स न भरल्यामुळे त्या ठिकाणी तो सुद्धा पैसा कसा होऊन जातो, ब्लॅक मनीच्या लिस्टमध्ये येऊन जातो. द रिलेटिव्ह इम्पॉर्टन्स ऑफ ईच काइंड ऑफ ब्लॅक मनी व्हॅरीज फ्रॉम वन सोसायटी टू अनदर. आता हा जो काळा पैसा आहे हा एका समाजाच्या किंवा दुसऱ्या समाजाच्या सोबत त्याचं कनेक्शन असते आणि तो त्यानुसार बदलत जातो. ईच काइंड ऑफ ब्लॅक मनी व्हॅरीज फ्रॉम वन सोसायटी टू अनदर डिपेंडिंग ऑन द एक्सटेंट टू विच क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज आर प्रेझेंट अँड द डिग्री टू विच टॅक्सेस आर एव्हॅडेड. आता काही ठिकाणी आपण त्या ठिकाणी नाव घेणं बरोबर नाही होणार कुठल्या एका विशिष्ट अशा जमातीचं, परंतु ते लोक त्या ठिकाणी क्रिमिनल गोष्टीकडून, ॲक्टिव्हिटीज करून, म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीला त्या ठिकाणी बळावाचा वापर करून, गुन्हेगारी प्रवृत्तीचा किंवा गुन्हेगारी जोर जबरदस्तीचा वापर करून त्या ठिकाणी लूटमार करणे किंवा डाका टाकणे अशा प्रकारच्या पद्धतीचा वापर करून त्या ठिकाणी तो पैसा कमावतात. आणि त्यावरती कुठलाही काय नसतो, गव्हर्नमेंटचा वॉच नसतो. इन इंडिया बोथ सेट्स ऑफ ॲक्टिव्हिटीज आर प्रिव्हेलंट टू अ लार्ज एक्सटेंट. आणि भारतामध्ये ह्या दोन्ही गोष्टींना फार मोठ्या प्रमाणावरती कशा आहेत, स्कोप मिळालेला आहे. इलिजिटिमेट ॲक्टिव्हिटीज इन द फॉर्म ऑफ करप्शन अमंग गव्हर्नमेंट अँड इलेक्टेड ऑफिशियल्स आर वाईडली प्रिव्हेलंट. सरकारी कर्मचारी असो किंवा राजनैतिक नेता असो, सर्वांपर्यंत या भ्रष्टाचाराची झळ पोहोचलेली आहे. सो टॅक्स इव्हॅशन ॲट द सेंट्रल अँड स्टेट लेवल्स. आणि म्हणून त्या ठिकाणी जो कर आहे त्याचं इव्हॅशन होते. इव्हॅशन म्हणजे त्याला टाळल्या जाते केंद्रीय स्तरावर सुद्धा आणि राज्य स्तरावर सुद्धा. अँड ऑल्सो इन द पेमेंट ऑफ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस.
आणि काही लोक डायरेक्टली टॅक्स भरतात, काही लोक इनडायरेक्टली टॅक्स भरतात. इट इज नॉट इझी टू एस्टिमेट द रिलेटिव्ह साईज ऑफ टू स्ट्रीम्स ऑफ ब्लॅक मनी. या ठिकाणी दोन्ही त्या पद्धतींना चॅनलाइज करणं किंवा त्याच्याबद्दल त्याचा एस्टिमेट काढणं, एस्टिमेट म्हणजे कुठं काय किती कशा प्रमाणात जमा होतो याचा एक साधारण अंदाज घेणं हे फार कठीण आहे. और इन्कम ब्लॅक मनी और इन्कम नॉर हॅज अपॅरेंटली एनी अटेम्प्टेड टू डू सो. ते करणंही कठीण आहे आणि ते अजूनपर्यंत कोणी करण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यामुळे तो किती प्रमाणात असेल काय असेल याच्याबद्दल कोणालाही काही माहिती नसेल किंवा माहीत असल्यानंतर तो त्याची वाच्यता ते राज्यस्तरीय गव्हर्नमेंट किंवा केंद्रीय गव्हर्नमेंट करत नाही. In common parlance, both the income that is earned and the wealth that is accumulated from this income are referred to as black money. मग या दोन्ही पद्धतींनी जो पैसा कमावला जातो त्या दोन्ही पद्धतीने कमावलेल्या पैशाला या ठिकाणी काळा पैसा म्हणण्यात येते. The illegal or unaccounted income that is accumulated over time is held as wealth in different kinds of assets. मग या प्रकारचं जे पैसा कमावला जातो त्याच्या माध्यमातून ते लोक काही वस्तू घेतात किंवा काही त्यांच्याजवळ काही गोष्टी असतात. फॉर एक्झाम्पल रिअल एस्टेट, एखादी प्रॉपर्टी असेल, दॅट इज लँड, जमिनीसारखी, एटसेट्रा. गोल्ड, ज्वेलरी, बेनामी बँक डिपॉझिट्स. ठीक आहे. आता त्या ठिकाणी सोनं असते, दागदागिने असतात किंवा ज्यांचं नाव नसेल अशा बँकेमधले डिपॉझिट्स असतील, बँक अकाउंट ज्यांच्यामध्ये टॅक्स हाईड केला गेलेला आहे अशा प्रकारच्या बँकमध्ये ठेवलेली रक्कम असेल तर और प्लेन कॅश किंवा घरात ठेवलेली एखादी मोठी पैशाची रोख रक्कम असेल. दिस टू इज कॉल्ड ब्लॅक मनी. या सगळ्यांना आपण काय म्हणतो, काळा पैसा म्हणतो. दीज ॲसेट्स कॅन बी हेल्ड ॲट होम और ॲब्रॉड. ह्या गोष्टी घरी ठेवलेल्या असतात किंवा परदेशात. तुम्ही ऐकलं असेल स्विस बँकबद्दल, तर परदेशात सुद्धा त्या ठेवतात येतात. विथ द होल्डर ऑफ द बँक वेल्थ टेकिंग द डिसिजन बेस्ड बोथ ऑन व्हेअर इट इज बेस्ट हिडन और व्हेअर इट कॅन बी पुट टू बेटर यूज. आणि याची तो जो मनुष्य असतो तो पूर्ण काळजी घेतो की कुठे ठेवल्यानंतर तो सुरक्षित राहील किंवा कुठे त्याचा वापर व्यवस्थित करण्यात येईल. स्ट्रिक्टली स्पीकिंग, सिन्स वन इज इन्कम अर्न अँड अदर अँड ॲसेट. एका ठिकाणी तो पैसा कमावला जातो आणि दुसऱ्या ठिकाणी त्याचं काहीतरी वस्तूमध्ये रूपांतर करण्याचं. द टर्म ब्लॅक मनी शुड नॉट बी यूज टू रेफर टू बोथ. आता काळा पैसा या दोन्हीच्या बाबतीत म्हटल्या गेलेला योग्य नाही. बट सिन्स ब्लॅक मनी इज कॉमनली यूज टू रेफर टू बोथ इन्कम अँड वेल्थ. परंतु या ठिकाणी आपल्यासाठी ब्लॅक मनी आणि ब्लॅक इन्कम हे दोन्हीही त्या ठिकाणी म्हणणं आपल्याला योग्य राहील. आता या ठिकाणी असं म्हणण्याचा उद्देश असा आहे की जेव्हा काळा पैसा कमावून एखादी रिअल इस्टेट घेतली जाते, लँड, जमीन घेतली जाते, आता त्या ठिकाणी गव्हर्नमेंट त्याच्यावरती वॉच एवढा ठेवत नाही की अरे वा हा पैसा कोणून आला. ठीक आहे. तर त्याच्याकडे त्याचे उत्तरही असतात की बा हे केलं ते केलं उडवाउडवीची. त्यामुळे आता ते लोकही एवढा काही लोड घेत नाही. परंतु तो आहे तर काळा पैसाच आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी घेतलेली ती प्रॉपर्टी असते. आता जेव्हा त्या काळ्या पैशाचं त्या रिअल इस्टेटमध्ये रूपांतर होतं तेव्हा तो काळा पैसा राहत नाही. आणि तरीही जेव्हा ते बेनामी संपत्ती त्याच्या जवळ असते किंवा त्याच्या कुठल्या नातेवाईकाच्या नावावरती असते तर ती जी प्रॉपर्टी आहे त्याला जेव्हा इन्क्वायरी केल्या जाते किंवा पकडण्यात येते तेव्हा त्याला काळी